वाजवली रे? कोण वाजवली? शाबास, वा रे वा. उभं रे बाबू, तू उभं रे, उभं रे बाबू, उभं रे. फक्त उभा राहा, निवडून मी आणतो. टेन्शन घेऊ नको. बॅनर मी छापतो, पत्रिका मी छापतो. उभं राह म्हणलं का असंच फक्त माती खायला रंगाचं कसे काही गोष्टी. अरे हे या देश म्हणजे शूरांचा देश, या वीरांचा देश आहे. अవి या देशात इकडं पाय, इकडं पाय. या देशात शिवाजी, संभाजी, तानाजी, येसाजी, या देशाची म्हणजे या देश म्हणजे वीरांची खाण आहे बाबू. या देश म्हणजे असं समजलं काय तू? बरं बाबू, असा तसा देश आहे का आपला? नाही. या देश म्हणजे संतांची भूमी. हा देश म्हणजे वीरांची भूमी, नरवीरांची भूमी, महावीरांची भूमी. अरे हनुमानजीचा देश आहे, या शिवाजीचा देश आहे. लक्षात घे. हा देश काय म्हणजे असा तसा आहे काय? 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं इंग्रज लोकांना. कमी भारी असू का आपण? चला, असं हरकत नाही. उभं राहा बाबू, फक्त उभं राहा, काहीच नाही करा. एक जण उभं राहा बाबू. तू कोण वाजवली खंजिरी? पुस्तक दे रे. याले मोठं पुस्तक दे, ग्रामगीता सारनावाचं. हे 40 रुपयाचं पुस्तक आहे बाबू, तुला फुकट देतो. वाचाल तर वाचाल. उभे राहा बरं, उभं राहा बाबू. तू बरं, काय करतो तू बरं. राय मा, शाबास. ये इकडे, हे पटकने पटकने धावत ये. इथून धाव, दोरीतून. शाबास, टाळ्या वाजल्या त्यासाठी. या कोळ्याकड्या मागी लपले ज्ञानेश्वर शिवाजी. माईक मध्ये बोल बाबू. तुझं नाव काय? लवांश. हा, लवांश. तू लावायला करतो का? काय काय नाव ते त्यालाच माहित नाही. त्याच्या मायलीला पाठ करायला 12 महिने लागले असं. हा, लावांश होय का, लावांश होय का, लवांश होय, काही हरकत नाही. नावही खतरनाक कोट्याचे. पहिलं नाव पाहिलं, नवा नवा रंगारंगाचे नाव पाहायला भेटते. लावांश. काय नाव म्हण बाबू? लावांश. हा, असं जवळ बोल बाबू, जवळ. कोणत्या वर्गात आहे तू? अरे बाबा, स्टँडर्ड आहे मग तू. हे स्टँडर्डचे, आम्ही स्टँडवरचे. स्टँडर्ड काम आहे याचं. फर्स्ट स्टँडर्डला आहे बाबू. हा, चला. असं खंजिरी कोण वाजवली? कोण वाजवली? तुकडोजी महाराजांनी वाजवली. वा 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 वा. टाळ्या वाजवा. किती अभ्यास. त्यांना पाहिलं असेल ना इथं. तुकडोजी महाराजांनी वाजवली. आणि बाबू मला सांग बरं, कुठं वाजवली तुकडोजी महाराजांना खंजिरी? कुठं वाजवली? कुठं कुठं वाजवली? माईक मध्ये सांग, कुठं कुठं वाजवली बाबू? त्याला माहितच नाही. त्या दिवशी एक पोट हे तर चुपचाप रे. त्या दिवशी एक पोट म्हणे कुठं वाजवली रे म्हणलं. कोण वाजवली म्हणलं? पहिले तर मा बापानं वाजवली म्हणे. मी म्हणलं कुठं वाजवली तू? म्हणे वावरा. मी म्हणलं काऊन? तर पाखरं खेदायला नेली ती म्हणे. त्यानं पाहिलं तुझं डमरू ठोकत त्याने. अरे संत विसरलो आपण, महापुरुष विसरलो, इतिहास माहित नाही. खरं सांग माय, आई सांग मला तू, की जर ज्यांना संतांचा महापुरुषांचा इतिहास माहित नाही ते इतिहास घडवतील का? नाही. अरे ज्यांना दत्तगिरी महाराज कोण होते, त्यांची समाधी काय आहे, त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, त्यांनी काय केलं समाजासाठी, हे जर माहित नसेल तर इथे येऊन काय फायदा आहे काय? नाही तर दुसरे तुला माहित नाही मावशी. हे एवढे मोठे मोठे कार्यक्रम होते, संतांच्या समाधी आहे, संतांची देवळं आहे, मंदिर आहे. पण मी पाहतो 7 दिवस मस्त कार्यक्रम चालते, बम नाचते पोट्टे याच्यामध्ये, हरिपाठामध्ये. देवाचे द्वारे 7 दिवस मस्त नाचते. आणि महाप्रसादाच्या दिवशी, वाडाच्या दिवशी 7 दिवस कुठे साजरे राहते. टीका लावल्याशिवाय राहणार नाही, पायात चप्पल घालणार नाही, गंध लावल्याशिवाय राहणार नाही, आंघोळ केल्याशिवाय, सकाळी उठल्याशिवाय राहणार नाही, एक टाइम जेवण करण, उपास करण, मस्त असे राहते. जसं काही असं राहते, जसं काही भक्त प्रल्हाद जन्माला आला.
आणि जे दारू पिणार असन त्यानं जर दारू समजा 7 दिवस नाही पेली ना त्याच्या मायले मोठा आनंद होते. संध्या गावावर त्याची माय सांगते बाई म्हणते मा घरचं एवढं एवढं बाई म्हणते मा घरचं एवढं बाई म्हणते बाई 7 दिवस ते झाले बाई 7 दिवस झाले बाई म्हणते बाई थेंब नाही घेतला बाई. तिले मोठी खुशी बंद्या गावावर सांगते होते. असं वाटते म्हणते का बाई 12 महिने असंच चालू राहील तर बरं राहील बाप्पा. का 7 दिवस लाता खाचा कार्यक्रम बंद राहते. पोटे मारते म्हणलं काही माय बापाले दारू पिऊन. मी तुमच्याबद्दल बोलणार नाही. तुमच्या गावात असं आहेच नाही आहे. मी तर बिलकुल सांगणार नाही का मला मालूम आहे मला वापस जायचं गाडी फोडायची आहे माई. पोटेल नाही इच्छा काय मावशी. अरे काही लोक खूप सांगते महापाशी काय का मी 15 एकर वावर आहे 3 ट्रॅक्टर आहे 4 गाड्या आहे. आता 15 एकर घेतलो आता घेतो वरुडला 1 फ्लॅट आहे 4 गाडी आहे. अबे ते नको सांगू पोट किती बदमाश आहे ते सांग. ज्याच्यासाठी कमावलं ते जर सुद्धा नाही निघालं तर काय करता. म्हणून म्हणतात संत कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तरुण पोरं 25 वर्षाचे 20 वर्षाचे पोरं. पंगत वाढणारी पोरं तुमच्या गावात आहे. पंगत वाढणारी. त्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये हे सगळी व्यवस्था. मले त्या दादानी सांगितलं प्रद्युम्न म्हणे प्रत्येक माणसापाशी पत्राळ कशी जाईल प्रत्येक माणसापाशी पाण्याची बॉटल कशी जाईल याची काळजी घेणारे म्हणजे बाबूरे नर सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. माणसाची पूजा मानव सेवा हीच खरी देवपूजा आहे. लक्षात घेतलं पाहिजे. माणसातच तर देव आहे रे. अरे देवळीचा देव मेला अंतरीचा जागवा खाऊन म्हणलं संत तुकाराम महाराजांनी. आता प्रत्येकाच्या हृदयातला देव जागा करणं गरजेचं आहे मावशी. तुला हे सांगून राहिलो तुम्ही. नाही तर ज्या बायाले का नाही ज्या मायाले लेकरं दारू पिऊन मारते का नाही तेव्हा त्या बोंबलते तेव्हाच तुला मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं. जाऊन घेणं शेकून पांढऱ्या कांद्याने. तुला पहिले नाही समजलं का जेव्हा पोट पिऊन आलं तर पहिले कोणी डपटलं पाहिजे मायनं. बरोबर पहिले मायनं डपटलं पाहिजे तेव्हा शिवाजी महाराज घडते. नाही तर पोट्ट कसे राव माय अशी चढवते पोट्ट्याले बोला बापा मागचा बाल्या का बाल्या हो बाल्या का बाल्या हो ते बाल्या हो बंद्या मोडलेले काव आणलं हो बाल्यानो. बाल्या तुझ्या पेला म्हणजे त्याच्यावर ते लाल्या आणि तो होते काल्या आणि पोट्टच म्हणते बापाले साल्या. हे शेकून आता. म्हणून संस्कार पहिला कोण देते मातेच्या स्वभावे पुत्राची घडणं. जरी बाप तैसा लेख तरी मातेचे महत्व लक्षात घ्या. चारित्र चालले का कधी चालले